घरामध्ये नेहमी आपल्या त्याच भाज्या असतात आणि सारख्याच त्या भाज्या खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. पण भाजी बनवण्याची थोडीशी पद्धत बदलली आणि त्यावर थोडीशी मसाल्यांची जादू केली ना, की न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा आपल्याला आवडायला लागतात. तर आजसुद्धा आपण असंच काहीसं करणार आहोत. आपल्या घरामध्ये नेहमीच भेंडीची भाजी असते. आपण भेंडीची सुकी भाजी बनवतो, भरली भेंडी बनवतो. पण आज इथे आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरून ही मस्त अशी भेंडीची भाजी बनवतोय. तर त्यासाठी इथे मी पाव किलो प्रमाणामध्ये ताजी कोवळी भेंडी घेतलेली आहे. भेंडी 2 ते 3 वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली. त्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून कोरडी करून घेतलेली आहे. आता भेंडी कट करायची आहे, तर त्यासाठी भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग काढून टाकलेला आहे आणि त्याचे साधारण 1 ते 1.5 इंच आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. खूप जास्त भेंडी बारीक आपल्याला चिरून घ्यायची नाही. तर इथे व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे मी सगळी भेंडी एकसारख्या आकारामध्ये छान अशी सुरीने कट करून घेतलेली आहे. भेंडी कट करून झालेली आहे. आता भाजीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा आणि टोमॅटो. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. याचे आपल्याला सुरीने 8 भाग करून घ्यायचे आहेत. याला आपल्याला खूप जास्त बारीक चिरून न घेता याचे बघा हे असे मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्या पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. कांदा हा असा तुमचा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून झाला की त्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, यातला जो बियांचा भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा खूप जास्त बारीक चिरून न घेता असा मोठ्या तुकड्यांमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो कट करून झालेले आहे. कांदा टोमॅटो कट करून घेतल्यानंतर इथे आपल्याला आहे ना भाजीसाठी एक साधं सोपं छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो, मध्यम आकाराचा कांदा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. रफली याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाणी न घालताच हे आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे हे आपलं भाजीचं वाटण तयार झालं. त्यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 3 ते 4 पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर आपण जो सुरुवातीला रफली कट करून घेतलेला जो कांदा होता याला मोठ्या गॅसवरती थोडासा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं गॅस मोठा ठेवून कांदा छान कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर हे बघा, कांदा तळल्यानंतर याचा हलकासा रंग बदललेला आहे. कांदा तळून थोडासा तांबूस रंग याला आला की त्यानंतर आपल्याला कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता कढईमधलं जास्तीचं तेल मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे इतकं तेल शिल्लक ठेवलं आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेली भेंडी आणि भेंडीसुद्धा आपण एक 4 ते 5 मिनटासाठी मध्यम गॅसवरती तेलावर चांगली परतून घेणार आहोत. भेंडी तेलावर परतून घेत असतानाच यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. मिठामुळे भेंडी लवकर शिजली जाते आणि मस्त कुरकुरीत होते. हळद घातल्यामुळे भेंडीचा हिरवा रंग टिकून राहतो. हळद मीठ घालायचं आणि भेंडीला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून एक 2 मिनटं आपण भेंडी वाफेवर शिजवून घेणार आहोत. अशी भेंडी वाफेवर शिजून घेतली की आपली भाजी चवीला चांगली लागते. त्यामुळे ही प्रोसेस आवर्जून करा. तर हे बघा, 2 मिनटासाठी भेंडी मध्यम गॅसवरती वाफवून घेतलेली आहे. याला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. साधारण 70 ते 80% भेंडी आपण शिजवून घेतली. भेंडी शिजवल्यानंतर तुम्ही इथे बघाल अजिबात चिकट आणि चिवट झालेली नाही आहे. मस्त कुरकुरीत अशी भेंडी तयार झाली. आता ही भेंडी तेलावरती तळून घेतल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर अशी ही सगळी पूर्वतयारी झाली की फायनली आपण भेंडीची भाजी करायला घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये साधारण 1.5 पळी इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपण जे मगाशी कांदा आणि टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं. यालासुद्धा आपण मध्यम गॅसवरती एक 2 मिनटासाठी चांगलं परतून घेणार आहोत, म्हणजे मग याचा कच्चेपणा दूर होईल. 2 ते 3 मिनटं हे मध्यम गॅसवरती चांगलं परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल की याचा रंग सुरुवातीपेक्षा आत्ता थोडासा बदललेला आहे. अतिशय सुरेख असा रंग आला आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर भाजी चवीला चांगली लागावी याकरता अर्धा चमचा मी यामध्ये चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाला नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालेल.
सगळे मसाले मिनिटभरासाठी छान असे परतून घेतले. तुम्ही इथे बघाल तर याला रंग अतिशय सुरेख आलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी. तर साधारण पाव ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. पाव ग्लास पाणी घातलं. सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण घालूयात एक मध्यम आकाराचा रफली कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. त्याचबरोबर मगाशी आपण तेलावर फ्राय करून घेतलेली ही जी भेंडी आहे यालासुद्धा आपल्याला यासोबत घालायचं आहे. त्यानंतर घालूयात चवीपुरतं मीठ घालताना बेतानेच घालायचं आहे, कारण भेंडी परतत असताना सुद्धा आपण थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं होतं. आता हे सगळं तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यांसोबत भेंडी आणि टोमॅटो व्यवस्थित चांगला मिक्स करून झाला की गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपण हे 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. आता भेंडी आपण अगोदरच परतून घेतलेली होती, त्यामुळे याला आपल्याला खूप जास्त शिजवण्याची गरज लागत नाही. तर हे बघा, यावर झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनटं मी मंद गॅसवरती याला शिजवून घेतलेलं आहे. याला आता आपण एकदा तळापासून हलवून घेऊ. तर बघा, अतिशय सुरेख असा रंग याला आलेला आहे आणि मस्त भाजी आपली इथे तयार झाली. त्यानंतर काय करायचं आहे, इथे आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि याला आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. असा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून तळून घेतलेला कांदा भाजीमध्ये घातला की भाजी चवीला खूप छान लागते. तर हे बघा, कांदासुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे ही तुमची मस्त अशी भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. नेहमी भेंडीची सुकी भाजी किंवा भरली भेंडी बनवून खाण्यापेक्षा अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची भाजी जर का तुम्ही बनवली तर घरातले सगळेच आवडीने खाणार आहेत, याची मला खात्री आहे. तर भेंडीची भाजी इथे आपली तयार झाली. त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि अशा पद्धतीने गरमागरम चपाती, भाकरी किंवा पराठासोबत खाण्यासाठी इथे ही तुमची भेंडीची भाजी तयार झाली आहे. तर अशी ही वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.